जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी वसईच्या होळी दिघा चावडीवाडी येथील पिंकी कानन या आदिवासी महिलेला आपल्या झोपडीतील वीज जोडणीसाठी आमरण उपोषण सुरू करावे लागले। ही बाब शासनाच्या अपयशाचे जिवंत उदाहरण ठरते। 9 ऑगस्ट पासून पिंकी यांनी अन्न पाण्याचा त्याग करून एकाच मागणीसाठी आंदोलन सुरू केले, माझ्या घरात लाईट लागावी। पहिला दिवस शांततेत गेला, पण पुढील दिवसात त्यांच्या तब्येतीत बिघाड होऊ लागला। तरीही त्या आपल्या हक्कासाठी झगडत राहिल्या। प्रशासन मात्र गप्प। मीडिया आणि भारताचा मार्क्सवादी लेलनवादी लाल बावटा पक्षाच्या पाठबळामुळे अखेर प्रशासन हल्ले। तिसऱ्या दिवशी महावितरणचे अधिकारी, पोलीस मंडळ अधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचले। तिथेच विजेची जोडणी करण्यात आली। तर या संदर्भात पिंकी कानन काय म्हणाले आहेत ते आपण पाहूयात। एका आदिवासी महिलेला लाईटसाठी उपोषण का करावं लागतं? प्रत्येक वेळी हक्कासाठी लढावं लागणं ही लाजिरवाणी गोष्ट नाही का? विकासाच्या गप्पा करणाऱ्या शासनाने या वास्तवाकडे डोळे उघडून बघायला हवेत। हा विजय केवळ पिंकी कानन यांचा नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या हक्कांचा विजय आहे। मी पिंकी कानन, मी 3 दिवसापासून उपोषणाला बसले होते। माझ्या घरात लाईट नव्हती म्हणून आता माझ्या घरात लाईट आले। मला लाईट मिळवण्यासाठी शेरूदादा, भारतीताई, अरुणाताई, मथुराताई आणि सीताताई, पार्वतीताई यांनी मला मदत केली आहे। त्यांची खूप खूप मी आभारी आहे। संघटना लाल बावटा कार्यकर्ते यांचे खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। मदतीसाठी तुमचा आभार मानते।